मित्रांनो, नुकत्याच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. त्यांचा निकालही लागला. तिथे सरकारही स्थापन झालं. मित्रांनो, ह्याच्या मागे एक भारत सरकारची म्हणजे नरेंद्र मोदीची एक रणनीती आहे. तुम्हाला काय वाटते? त्या रणनीतीनुसार ह्या सर्व गोष्टी घडतायत का? तुम्हाला काय वाटते? पण मी जे काय बघतोय, मला जे काय समजते उमजते, राजकीयदृष्ट्या मी जे काय त्याचं परीक्षण करतोय, निरीक्षण करतोय, त्यानुसार मला ही नरेंद्र मोदीची रणनीती वाटते. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपले मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, नुकत्याच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका पार पडल्या. त्यांचा निकालही लागला. तिथे सरकारही स्थापन झालं. मित्रांनो, ह्याच्या मागे एक भारत सरकारची म्हणजे नरेंद्र मोदीची एक रणनीती आहे. तुम्हाला काय वाटते? त्या रणनीतीनुसार ह्या सर्व गोष्टी घडतायत का? तुम्हाला काय वाटते? पण मी जे काय बघतोय, मला जे काय समजते उमजते, राजकीयदृष्ट्या मी जे काय त्याचं परीक्षण करतोय, निरीक्षण करतोय, त्यानुसार मला ही नरेंद्र मोदीची रणनीती वाटते. मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या. कुठल्या? तर विधानसभेच्या. मित्रांनो, जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला नाहीये. पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला नाहीये. केंद्राचाही त्याच्यावरती हस्तक्षेप आहे. त्या राज्यावरती जसं दिल्लीवरती आहे तसंच जम्मू काश्मीरवरती सुद्धा आहे. मित्रांनो, ह्या जेव्हा निवडणुका लढवल्या गेल्या त्याच्या मागचा उद्देश काय? तर कोर्टाने सुद्धा, न्यायालयाने सुद्धा तसं निर्देशन दिलं होतं की लवकरात लवकर तिथे निवडणुका घडवून आणा. त्याला राज्याचा एक दर्जा द्या. राज्याचा दर्जा मिळाला त्याला, पण पूर्ण राज्याचा दर्जा नाही आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल आता पूर्ण राज्याचा दर्जा का नाही दिलाय? तर अजूनही तिथली परिस्थिती हवी तशी पूर्णपणे स्थिर झालेली नाही आहे. पूर्णपणे आवाक्यात आलेली नाही आहे. जर ते पूर्वीचे म्हणजे 5 वर्षापूर्वी जो काय तिथले प्रकार होते त्या जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हे ज्यावेळी तिथे अस्तित्वात होतं, 35A 370 कलम अस्तित्वात होतं, त्यावेळी जी परिस्थिती होती ती परिस्थिती परत येऊ नये त्यासाठी हा प्रयत्न आहे. मित्रांनो, ह्याची सुरुवात कुठून झाली? तुम्ही म्हणाल ही रणनीती आहे. ही भारतीय जनता पार्टीची, ह्या नरेंद्र मोदींची, अमित शहाची रणनीती आहे. आता ह्या रणनीतीला सुरुवात कुठून झाली ते पहिलं समजणं गरजेचं आहे. म्हणजे आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये तुमच्या लक्षात येईल ते. याची सुरुवात कुठून झाली? तर भारतीय जनता पार्टीने सुरुवातीलाच आपल्या मॅनिफेस्टोमध्ये, आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केला होता, वेळोवेळी उल्लेख केला होता. 370 कलम 35A हे काय करणार? काढलं जाईल, हटवलं जाईल, याचा उल्लेख केला होता. आणि त्यानुसारच सुरुवात केली होती भारतीय जनता पार्टीने. आणि ज्या वेळेला 370 कलम 35A हे ज्यावेळी तिथे होतं, हे कलम ज्यावेळी अबाधित होतं, त्यावेळेला ज्या का निवडणुका झाल्या त्या काश्मीर राज्यामध्ये, त्यावेळी भारतीय जनता पार्टी यांचं सुद्धा एक संख्याबळ निर्माण झालं होतं. आणि त्या संख्याबळाला बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीने महबूबा मुफ्ती यांच्याबरोबर हातमिळवणी केली, म्हणजे PDP बरोबर. आणि ते सरकारमध्ये आले आणि सरकार स्थापन केलं. मित्रांनो, ही पहिली रणनीतीची सुरुवात आहे, ते सरकार स्थापन करण्याचा. तिथे सत्ता उपभोग घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीने, नरेंद्र मोदीजींनी, अमित शहानी ते सरकार स्थापन केलेलं नाही आहे. जसं उद्धव ठाकरे यांनी उपभोग घेण्यासाठी, आपली राजकीय इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी
आपली लालच पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे काय 2019मध्ये खेळ केला तो खेळ नव्हता तिथे मित्रांनो. ह्याच्यामागे राष्ट्रीय भावना होती. ह्याच्यामागे राष्ट्रीय भावना होती. जो काश्मीर भारतापासून वेगळा होत चालला होता, त्याच्यात एक दरी निर्माण होत होती. ती दरी भरून काढण्यासाठी, ती दरी संपुष्टात आणण्यासाठी ही केलेली रणनीती आहे, ही खेळलेली रणनीती आहे. हे समजून घेण्याचं गरजेचं आहे मित्रांनो. महबूबा मुफ्तीबरोबर PDP बरोबर भारतीय जनता पार्टीने काय केलं? आघाडी केली, युती केली आणि ते सरकार त्यांनी स्थापन केलं. आणि हे सरकार ज्यावेळी चालू होतं त्यावेळी केंद्रामधून सुद्धा त्यांच्या रणनीतीनुसार काही पत्ते हलवले जात होते, काही कृती केली जात होती. मित्रांनो, हा बुद्धिबळाचा खेळ आहे. राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ. कुठल्या वेळेला कुठली चाल करायची आणि समोरच्याला शह आणि मात करायचं. तेच केलं. हळूहळू ते आपले प्यादे चालवत राहिले. सामान्य स्थिती दाखवली, सामान्य परिस्थिती दाखवली. हळूहळू त्याने काय केलं? सुरुवातीला की जे अतिरेकी आहेत त्यांच्यावरती काबू मिळवण्याचा प्रयत्न केला. काही अंशी त्यांनी काबू मिळवला, नियंत्रण आणलं या अतिरेक्यांवरती. मित्रांनो, तिथले ते हे आहेत, सेपरेटिस्ट आहेत, ज्यांना काश्मीर वेगळा करायचा होता, अशा लोकांवरती सुद्धा नियंत्रण आणलं. काही लोकांनी त्यांनी जेरबंद केलं. हळूहळू त्यांना, अलगाववाद्यांना त्यांनी काय केलं? जेलबंद केलं. मित्रांनो, लक्षात घ्या काय रणनीती आहे ती. हळूहळू आवाज दडपवून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच दरम्यान त्यांनी नंतर एक जाहीर केलं की काश्मीरमध्ये आता सेना उतरवणे गरजेचे आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्यांनी सेना उतरवली. तिथे त्यांनी एक संरक्षक भिंत तयार केली. लक्षात घ्या मित्रांनो, कारण 370, 35A हे कलम रद्द करायचं होतं आणि ते कायद्याच्या चौकटीत बसून त्याने ते रद्द करवलं. मित्रांनो, लक्षात घ्या. महबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, आता जे मुख्यमंत्री झाले त्यांचे पिताश्री, तिथले सेपरेटिस्ट, अलगाववादी यांना पहिल्यांदा काय केलं? नजरबंद केलं. काही लोकांना जेलबंद केलं. आणि मग काय केलं? 370, 35A हे कलम रद्द केलं, त्याची जाहीर वाच्यता केली. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्याला केंद्रशासित प्रदेश बनवला. जम्मू काश्मीर, लडाख याला केंद्रशासित प्रदेश बनवला आणि पूर्ण सत्ता त्यांनी केंद्राच्या हातात घेतली. ही झाली रणनीतीचा हा प्रकार. आणि ही रणनीती का आखली गेली? तर सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नव्हे मित्रांनो. बरेचसे जण म्हणतात महबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही नाजायज युती केली. मित्रांनो, ती नाजायज युती नव्हती, ते रणनीतीचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी ते सुरतेमधून, त्या पेटाऱ्यामधून तिथून ते निघालेत, आपली सुटका करून घेतली. ते पळाले नव्हतेत, घाबरले नव्हतेत, ते भ्याड नव्हतेत. ती रणनीती होती मित्रांनो, ती रणनीती होती. त्या औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्याची रणनीती होती. आणि जो राजकीयदृष्ट्या फक्त राष्ट्राचा विचार करतो, समाजाचा विचार करतो, देशाचा विचार करतो, तो फक्त रणनीती आखतो. मित्रांनो, लक्षात घ्या, फक्त रणनीती आखतो. त्याच्यामागे तो गलिच्छ राजकारण नाही करत. हे राजकारणाचा भाग आहे. पण हा कशासाठी आहे? तर देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी. मग समाजामध्ये 140 कोटी जनता आली. त्याच्यातून आपण कोणालाही वगळलेलं नाही आहे. त्या जनतेसाठी केलेला. तिथून सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू काय केलं? एकेकांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला, एकेकांच्या मुसक्या बांधल्या गेल्या. ते 5 वर्ष आणखीन गेली. त्या सर्व ह्याच्यामध्ये स्थितीमध्ये त्यांनी सर्वांवरती नकेल खेचली.
मुसक्या बांधल्या, त्यांची थोबाडं बंद केली. जे महबूबा मुफ्ती म्हणत होती जर 370 कलम 35A हे जर रद्द केलं तर रक्ताचे थारोळे दिसतील, भारताचा झेंडा उचलणारा खांदा मिळणार नाही. पण मित्रांनो लक्षात घ्या, आताची जी निवडणूक झाली किंवा त्या अगोदर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये एकही रक्ताचा थेंब पडला नाही, कुठेही गोळीबार करावा लागला नाही. सामान्यतः तिथे निवडणुका झाल्या. याचा अर्थ काय झाला? हे सगळे भाकड कल्पना होत्या, हे सगळे फुसकेबार होते. मित्रांनो लक्षात घ्या, आता जी निवडणुका झाली ती निवडणुका सुद्धा अर्गी सर्व बाहेर पडलेत. भले त्यांनी त्या नॅशनल कॉन्फरन्सचा हे केलं, समर्थन केलं, पण बाहेर आलेत ना, ते बाहेर आलेत. भले त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विरोध केला, मुसलमानाने 80% मुसलमानांनी तिथे विरोध केला, पण 20% मुसलमानांनी तिथे समर्थन सुद्धा केलेलं आहे. मित्रांनो ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे. 20% मुसलमानांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी यांची जी मताधिक्य जे आहे ना ते 26% आहे. आणि जे आता राज्य बनवते, जे सरकार स्थापन करते, जो पक्ष नॅशनल कॉन्फरन्स, त्यांना फक्त 23% मिळालेले. आणि जी व्यक्ती म्हणत होती ते अब्दुल्ला सुद्धा म्हणत होते की रक्ताचे थारोळे इथे पाठ वाहतील, रक्ताचे थारोळे दिसतील, दंगा होईल, बरंच काय काय होईल. त्यांनाही त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. पण जी PDP वाली महबूबा मुफ्ती, रक्ताचे थारोळे दिसतील, खांद्यावरती खांदा मिळणार नाही भारतीय झेंडा उचलण्यासाठी, त्या पक्षाची अवस्था 3 वर आलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, काँग्रेस सपासाट झालेली आहे. तिथे अलगाववादी जे नेते आहेत ते सपासाट झालेले आहेत. जे अलगाववादी नेते त्या काश्मीरचे सर्वेसर्वा म्हणून स्वतःला संबोधत होते ते सपासाट झालेले आहेत. याचा अर्थ तुम्ही समजून जा मित्रांनो. काय आहे तर रणनीती आहे. हे जे सरकार आलंय त्याच्या मागे सुद्धा एक रणनीती आहे. ही छुपी रणनीती आहे. छुपा समर्थन आहे, म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ. एकदा वापर केला कोणाचा? महबूबा मुफ्तीचा. लक्षात घ्या मित्रांनो, महबूबा मुफ्तीचा एकदा वापर केलेला आहे. च्युंगम सारखा त्याला चावून थुंकून टाकलेलं आहे. आता परत कसं चावायचं त्याला? परत का चावायचं त्या च्युंगमाला? आता दुसरा च्युंगम तोंडात टाकायला पाहिजे ना, परत त्याचं चरवण करायला पाहिजे, परत ते चगळायला पाहिजे. ते जर च्युंगम सरळ चाललं, कुठलं दुसरं म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स, ते जर सरळ चाललं तर बाबा ठीक आहे, सुधारलात तुम्ही. लक्षात घ्या, म्हणजे काय तर वाल्याचा वाल्मिकी झाला तर ठीक आहे, तुमचं अस्तित्व राहील. अन्यथा जी काँग्रेसची स्थिती झाली आहे, जी महबूबा मुफ्तीची स्थिती झाली आहे, ती त्या अलगाववाद्यांची जी स्थिती झाली आहे ती तुमची सुद्धा होईल. हे या निवडणुकीमधून दाखवून दिलेलं आहे. आणि हे कोणी दाखवून दिलं आहे तर जनतेने. मित्रांनो लक्षात घ्या, त्या काश्मीरच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. भले ही जी खेळी आहे, ही रणनीती आहे, ही कोणी वापरली तर भारतीय जनता पार्टीने, नरेंद्र मोदीजींनी, अमित शहाने, डोभालनी, जयशंकरनी, म्हणजे या सर्वांनी, या मंत्रिमंडळाने ही जरी रणनीती वापरली असेल, पण त्याला कोणी समर्थन केलंय तर त्या काश्मीरी जनतेने. 100% हिंदू आणि 20% किंवा 20 ते 30% मुसलमान. आता ते टक्केवारी हळूहळू समजतील, किती टक्के मुसलमानांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन केलंय. मित्रांनो, म्हणून नरेंद्र मोदीजी म्हणतात सबका साथ सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास. तुम्हाला
उर्वरित भारतातही ती गोष्ट आता दिसते. भले 2024च्या निवडणुकीमध्ये मुसलमानांनी एक गट्टा मतदान जरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात केलं असेल तरी 20 ते 10% मतदान भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे. मुसलमानांचं, गैर हिंदूंचं, ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता भारतीय जनता पार्टीने हिंदूंकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. बटेगा तो कटेगा, एक रहोगे तो नेक रहोगे. मित्रांनो लक्षात घ्या, नरेंद्र मोदीजी पण वेगवेगळ्या प्रकारे सांगतायत. आपले यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा स्पष्ट भाषेत बोलत आहेत, बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे. मोहन भागवत RSSचे प्रमुख त्यांनी हे अगदी स्पष्ट भाषेत सांगितलं आहे. आताच्या दसऱ्या मेळाव्यात सुद्धा त्यांनी सांगितलं आहे, हिंदूंनी, जगभरातील हिंदूंनी आता एकत्र या, एका छत्राखाली या, एकत्र व्हा. मित्रांनो ही काळाची गरज आहे, ही राजकीयदृष्ट्या काळाची गरज आहे. म्हणून मी म्हणालो मी राजकीयदृष्ट्या हिंदू आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. बाळासाहेबांचे जे उच्चार आहेत, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. मी एक शिवसैनिक आहे, कट्टर शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक. भले माझे मतभेद असतील बाळासाहेबांबरोबर, पण बाळासाहेबांचं जे ध्येय धोरण होतं, जे उद्दिष्ट होते, जे उद्देश होते, ते क्लीन अँड नीट होते, स्वच्छ होते. कुठेही इफ बट नव्हतं, किंतु परंतु नव्हतं, युटर्न टनाटन नव्हतं, मुस्लिमांचं तुष्टीकरण नव्हतं, मुस्लिमांचं लागून चालन नव्हतं. मित्रांनो लक्षात घ्या, मुस्लिम हे मुजोर का झाले, त्याला कारण राजकीय वरदहस्त, राजकीय वरदहस्त, त्यामुळे ते मुजोर झालेले. बाकी त्यांच्यामध्ये कोणतीही ताकद नाही, कोणतीही क्षमता नाही आहे. म्हणून ते काय करत आहेत, बऱ्याच वेळेला म्हणजे जे 80% आहेत ते जे डोक्यावर पडलेले आहेत, जे स्वतःला कट्टर मुसलमान समजतात, ते कट्टर मुसलमान, त्यांच्याबद्दल बोलतोय मित्रांनो. त्या 80%, 100% मधील 80% मुसलमानांबद्दल बोलतोय. त्यांना गणपतीची जे हे निघते, रॅली निघते, काय म्हणतात त्याला, मिरवणूक निघते, आणखीन कोणत्या सणाची, हिंदू सणांची मिरवणुका निघतात. आता नुकतेच देवीच्या मूर्त्यांची निवडणूक हे निघाले, मिरवणुका निघाल्यात. पुऱ्या भारतवर्षामध्ये बऱ्याच कोपऱ्यांमध्ये, अगदी रत्नागिरीमध्ये सुद्धा दगडफेक झाली, अल्लाहू अकबरचे घोषणा लागल्या. म्हणजे तुम्ही विचार करा, रत्नागिरीमध्ये किती असतील मुसलमान. म्हणजे त्यांची ही जोर काय आहे त्यांच्याकडे, तर राजकीय वरदहस्त. जोपर्यंत ह्यांच्यावरती राजकीय वरदहस्त आहे तोपर्यंत यांचा आवाज बेंबीच्या देठापासून निघणार. नाहीतर इस्रायल दाखवतेच आहे, हमासला दाखवलं, हिजबुल्लाला दाखवलं, आता त्यांचे हिमायती होते, ज्यांना ते पाठवून सपोर्ट करणार होते, कोण, इराण. आता इराणची वाजवायला सुरुवात केली. मित्रांनो शेवटी काय आहे, हे काय आहे, धर्म आणि अधर्माची लढाई आहे. हे जे 80% आहेत ना, ते अधर्मी आहेत. मग त्या 80%मध्ये हिंदूमधील 20% सुद्धा आले, जे हिंदूंच्या विरोधात उभे राहतात, जे स्वतःला सेक्युलर समजतात, असे ते सेक्युलर किडे 20% हिंदूमधील आणि 80% मुसलमानांमधील किडे हे अधर्मी आहेत. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या अधर्म्यांना निपटून काढण्यासाठी ह्या 80% आणि 20%, 80% मुसलमान, 20% हिंदूमधील जे अधर्मी आहेत त्यांना निपटून टाकण्यासाठी ही केलेली खेळी आहे. कुठे, तर जम्मू काश्मीरमध्ये. आणि हीच खेळी आता पूर्ण देशभर, हीच रणनीती पूर्ण देशभर चालवली जाणार आहे. त्याचाच परिणाम आता हरियाणामधील निकालामधून दिसून आलेला आहे. ते 80% अधर्मी मुसलमानांमधील आणि 20% हिंदूंमधील
अधर्मी. त्यांचा काय केलं आता सपाछाट केलेला आहे हरियाणामधून. तसं आता महाराष्ट्रामधून सुद्धा दिसून येईल. पण आता महाराष्ट्रातील जे 80% हिंदू आहेत आणि 20% मुसलमान आहेत ते काय करतायत त्यांच्यावरती अवलंबून आहे मित्रांनो, त्यांच्या निर्णयावरती अवलंबून आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की नॅशनल कॉन्फरन्सचं राज्य सरकार स्थापन करण्याच्या मागे एक रणनीती आहे. ही कोणाची रणनीती आहे तर नरेंद्र मोदीजींची, भारतीय जनता पार्टीची, नरेंद्र मोदीजीच्या सरकारची. त्याची सुरुवात कशी झाली, कुठून झाली ते तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहेच आहे. आतल्या बाजूने दिलेला हा काय आहे सपोर्ट आहे. म्हणून आता ओमर अब्दुल्ला म्हणतात केंद्राशी आम्हाला मिळतं जुळतं घेतलं पाहिजे. केंद्राचं आम्हाला मदत घेऊन या काश्मीरसाठी आम्हाला काम करणं गरजेचं आहे. आता त्यांचे ते 370 कलम आणण्याचे स्वप्न होते ते त्यांनी सांगितलं की फक्त हे ह्याच्यामध्ये आम्ही दिलं होतं. कशामध्ये तर जाहीरनाम्यामध्ये त्याचा फक्त उल्लेख केला होता. त्याचा आता काही उपयोग नाही आहे, ते आणू शकत नाही आहे. त्यांनी सुद्धा ते मान्य केलं. ना ते अलगाववादी आणू शकत, ना हे नॅशनल कॉन्फरन्स आणू शकत, ना ते PDPला ना कोणी ना काँग्रेस आणू शकत. ते आता संपुष्टात आलं. हा प्रकरण संपुष्टात आले. 370-35 हे फक्त गाजर आहेत. मुसलमानांना राजकीयदृष्ट्या दाखवण्याचे गाजर आहेत. गाजराची पुंगी वाजली ते वाजली, नाहीतर चावून खाल्ली. आता ते 80% मुसलमानांनी ठरवायचं की कुठल्या दिशेला जायचं, 20%च्या दिशेला जायचं की अधोगतीच्या दिशेला जायचं. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे, मला काय सांगायचं आहे, माझा उद्देश काय, माझी उद्दिष्ट काय आहे. काय उद्देश आहे तर धर्म आणि अधर्माची लढाई. आता इथे अधर्मी कोण आहे आणि धर्मी कोण आहे ते तुम्ही ठरवा. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.